हे, हॅलो, हाय, नमस्कार. माझं नाव आहे सायली आणि आज होणार आहे गणपती विसर्जन. तर गणपती विसर्जनाला अजून खूप वेळ होता थोडा आमच्याकडे. तर बाप्पा आता निघणार होते त्यांच्या घरी जायला. तर त्यांची आधी आम्ही पूजा केली, आरती केली आणि आता परत एकदा गणपती उतरवल्याच्या नंतर पूजा करायची होती. मला तर बाप्पाला सोडायचं नव्हतं, माझा अजिबात मूड नव्हता. पण बाप्पाला त्याच्या घरी जाणं ही इम्पॉर्टंट होतं, म्हणून मला बाप्पाला सोडावं लागलं. पण खूप बेकार वाटतं जेव्हा बाप्पा घरातून निघतो आणि तो दिवस असा वाटतो की हा परत कधीच नको येऊ देत आणि बाप्पा नेहमी सोबत असावा. तर मग नंतरला बाप्पाला बाहेर घेतलं आम्ही. 3 वेळा बाप्पाला आमचं घर दाखवलं. तोपर्यंत मम्मी फुलोरा, त्यानंतर देवाचं सगळं जे काही सामान यूज केलेलं होतं आम्ही, ते मम्मीने घेतलं आणि नंतरला आम्ही गणपती बाप्पाला टेम्पोमध्ये ठेवलं. बाप्पाचा चेहरा खूप नाराज झालेला होता. बाप्पा खूप निराश झालेले होते आणि त्यांच्या फेसवरूनच समजत होतं आणि मला खूप वाईट वाटत होतं की बाप्पाला एवढी छान मूर्ती बाप्पाची आपण पाण्यामध्ये विसर्जन करायची. माझ्यासाठी खूप बॅड होतं हे. आणि त्यानंतरला मग आम्ही ओझरावर आलो. ओझरावर आल्याच्या नंतरला आम्ही बाप्पाची आरती म्हणायला सुरुवात केली. आम्ही खूप लवकर आलेलो होतो, कारण आम्हाला वाटलं पाऊस खूप पडेल, कारण तसं वातावरणही झालं होतं. मग सगळे आरती करत होते. बाप्पाला आरती करताना असं वाटत होतं मला की बाप्पाने इथून परत घरी यावं आणि जिथं बाप्पा मेन त्याच्या मंडपात विराजमान व्हावा. पण असं नाही होणार आहे हे मला माहीत होतं आणि आकाश पण खूप भरून आलेलं होतं आणि त्यानंतरला आम्ही पूजा केली आणि आरती झाली. आरती झाल्याच्या नंतरला सगळेजणं देवाचा जो काही प्रसाद होता तो एका बाजूला ठेवून सगळेजणं देवाकडे मागणी मागत होते आणि सगळं काही झालं आणि त्यानंतर बाप्पाला निघण्याची वेळ झाली होती जवळ. तर बाप्पाच्या सगळेजणं पाया पडून आम्ही गणपती न्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा मामाचा गणपती गेला पुढे आणि त्यानंतरला आमचा हळूहळू चालत आला. तर खूप घसरण्यासारखं तिथं थोडं होतं, कारण कातळ पण होता आणि काही जणांनी अगरबत्त्या पण लावलेल्या, तेव्हा पाय सावकाश ठेवून जायला लागत होतं आम्हाला. तर मग गणपतीला नेताना खूप व्यवस्थित न्यायचं असतं आणि व्यवस्थित आणायचं असतं. ही प्रथा तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण बाप्पाचं खूप स्ट्रिक्टली नीट करावं लागतं सगळं काही. आणि मग नंतरला आम्ही सगळेजण खाली आलो आणि तिथं खूप मोठं पाणी आहे, जे त्याला ओझर म्हणतात. हे आमचं गावाचं मेन मंदिर आहे आणि जिथे गणपती आम्ही बुडवतो. तर मग आम्ही खाली आलो आणि त्यानंतरला गणपती मामाचा बुडवल्याच्या नंतरला आमचा गणपती बुडवण्याची वेळ आलेली होती. तर मग सगळेजण आम्ही खाली उतरलो. तोपर्यंत माझे मामेभाऊ आणि माझा भाऊ खाली उतरला आणि त्यानंतरला ते खाली गेल्याच्यानंतर त्यांच्या हातात मी मूर्ती दिली आणि नंतरला मी खाली उतरले. आणि नंतरला आम्ही गणपतीला 2 बाजू आहेत. एक इकडची बाजू आहे, तिकडून खूप दगड असतात आणि इकडून पण दगड आहेत, पण ते खूप पायाला टोचतात. पण ओके, आपल्याला बाप्पाला व्यवस्थित त्याला घरी पोचवायचं असेल, तर आपल्याला थोडंसं लागलं तर काही होत नसतं. तर आम्ही मग नंतरला गेलो आणि मग मम्मी पण आली आणि मग गणपतीला आम्ही एका बाजूला बुडवलं. हे ऑलरेडीच 5-6 दिवसाचे गणपती होते, जे काही पी-ओ-पीचे होते आणि काही शाडू मातीचे होते. आमचा गणपती शाडू मातीचा असल्याने तो 1-2 वेळा केल्यावर चांगला बुडला लवकर. आणि त्यानंतरला माझी बाप्पाचा हार आणि पाट आणि मला बाळी हवी होती एक आठवण म्हणून, तर ती बाजूला काढून घेतली आणि नंतर बाप्पाला आम्ही खाली बुडवलं. तोपर्यंत सगळेजण मजा घेत होते पोहण्याचा आणि नंतरला मला खूप वाईट वाटलं की माझ्या बाप्पाला पाण्यामध्ये सोडून आले. पण नंतरला सगळ्यांनी मला एवढं हॅपी केलं की मी त्यामध्ये मस्त मजा करत होते पाण्यामध्ये आणि सगळे एन्जॉयमेंट करत होते. खाली खूप उंच आहे आणि खूप मजा आली आम्हाला पाण्यात पोहताना आणि थंडगार पाणी होतं. आणि त्यानंतरला मग अशा प्रकारे बाप्पाचं विसर्जन करून आम्ही घरी यायला निघालो आणि घरी आलो. माझं मन तर अजून तिथेच आहे जिथे माझा बाप्पा आहे. तर असा काही हा व्लॉग होता. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा आहे माझा बाप्पा आणि बाप्पासोबत काढलेले छान छान फोटो. तर खूप एन्जॉयमेंट पण केली. 11-12 दिवसाचा गणपती होता आमचा. खूप मजा आली आणि खूप छान विसर्जन झालं आणि नेक्स्ट टाईम बाप्पा खूप लवकर येऊ देच, आय होप. आणि सगळ्यांनी हा व्लॉग नक्की एन्जॉय करा आणि मला नक्की कमेंट करा. सो बाय.